एका क्रूर इंग्रज अधिकाऱ्याने रजेचा अर्ज थेट कचऱ्यात फेकून दिला आणि काही दिवसांनी जेव्हा ते कसेबसे घरी पोहोचले तेव्हा आईची चिता विझली होती। या चितेच्या राखेतून जन्माला आला इंग्रज सत्तेविरुद्धचा पहिला आक्रमक म्हणवा। ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारी ही तर फक्त सुरुवात होती। पुण्यात लष्करी खात्यात काम करणाऱ्या या तरुणाला कळून चुकलं होतं की अर्ज किंवा विनवण्या करून स्वातंत्र्य मिळणार नाही, तर ते ब्रिटिशांकडून लढून हिरावूनच घ्यावं लागेल। त्यांनी आपली हक्काची सरकारी नोकरी सोडली, रामोशी, भिल्ल आणि कोळी समाजातील तरुणांना एकत्र करून पहिली सशस्त्र क्रांतीची संघटना उभारली आणि इंग्रजांविरुद्ध थेट बंड पुकारलं। इंग्रज सरकार त्यांच्या नावाने थरथर कापत होतं, पण दुर्दैवाने जुलै 1879 ला विजापूर जवळील एका बौद्ध विहारात गाळ झोपलेले असताना इंग्रजांनी त्यांना कपटाने अटक केली। पुढे त्यांना देशाबाहेर एडनच्या तुरुंगात डांबण्यात आलं, जिथे अमानुष अत्याचार सहन करत त्यांनी प्राणांची आहुती दिली। हे होते भारताचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके। स्वातंत्र्य दिनाच्या मालिकेतील हा पहिला भाग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा।